तुमचे स्वागत आहे। आज बनवूया आपण बटरस्कॉच केक। तर मी व्हॅनिलाचे प्रेमिक्स घेतले आहे आणि त्यामध्ये बटरस्कॉचचे एसेन्स टाकून ते शिजवून घेतले आहे। तर स्पंज तयार झालेला आहे आपला। मी त्याला टीनच्या बाहेर काढला आहे आणि कट करून घेतले त्याचे पीसेस। 3 पीसेस कट केले आहे। आता बोर्डवर थोडी क्रीम लावली आणि त्यावर एक पीस ठेवला। त्याला शुगर सिरप लावत आहे। शुगर सिरपमध्ये इसेन्स टाकायचा, ते टेस्ट चांगली येते केकला। आणि त्यावर आपली क्रीम टाकली, व्हिपिंग क्रीम फेटून घेतली आहे मी, ते लावली आहे आणि ते बरोबर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। त्यावर बटरस्कॉचचा क्रश टाकायचा। क्रश पूर्ण कडेने लागला पाहिजे असं लावून घ्यायचं आहे। त्याने सगळ्या केक कुठूनही खाल्ला तरी त्याला बटरस्कॉचची टेस्ट लागलीच पाहिजे। त्यामुळे चांगले क्रश लावायचा आणि त्यावर बटरस्कॉचचे छोटे छोटे ते बॉल राहते ना, ते टाकले आहे। त्यावर आता आपण दुसरी लेअर लावूया आणि ते स्टेप फॉलो करूया। शुगर सिरप नंतर व्हिपिंग क्रीम नंतर बटरस्कॉच क्रश आणि मग ते बॉल छोटे छोटे। क्रीम बघा, मी चारी कडेने बरोबर व्यवस्थित लावून घेत आहे। तशीच लावून घ्या तुम्ही पण। आणि त्याला क्रश टाकून पूर्ण साईडने वगैरे बरोबर क्रश लागला पाहिजे असं पसरवून घ्यायचं आहे। टर्न टेबल हळूहळू फिरवला की छान लागून जाते क्रश। आणि जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी हा टर्न टेबल छान राहील। फिनिशिंगसाठी किंवा क्रीम लावण्यासाठी तुम्ही पायपिंग बॅगचा वापर करा। यामुळे व्यवस्थित फिनिशिंग केले जाते आणि वेळ पण वाचतो। त्यावर बॉल टाकून घेतले आहे बटरस्कॉचचे। हे खूप क्रंची राहते, खायला खूप छान लागतात। आणि त्यावर तिसरी लेअर टाकून घेतली आपण। आता तिसरी लेअर तिला पण तेच शुगर सिरप लावायचं आणि मग व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आणि तिला पसरवून घ्यायची चारी कडेने बरोबर लावून घेत आहे मी, बघा तुम्ही। आणि क्रम कोटिंग करून घेत आहे आणि मग त्याला सेट करायला ठेवायचा आहे। तो अर्धा तास सेट करायला ठेवायचा आणि मग काढून त्याला फिनिशिंग द्यायची छान आणि डेकोरेट करायचा। आणि त्याला बघा मी साईडने वगैरे क्रीम लावून घेतली आहे। ते आता आपण पहिले क्रीम लावून घेऊया आणि मग सेट करायला ठेवून देऊया। हे बघा माझं सेट झालेला आहे केक। आता त्याला आणखी क्रीम लावून घेऊ। क्रीममध्ये पण इसेन्स टाकायचा, त्या छान फ्लेवर येतो बटरस्कॉचचा। आणि कोणत्याही फ्लेवरचा तुम्ही केक बनवा, पण त्याला क्रीममध्ये पण इसेन्स टाकायचंच। आता बघा साईडनी लावून झाली आपली। आता वरून लावून घेऊ। साईडनी प्लेन करून घेत आहे। स्क्वेअरवाला केक करण्यासाठी त्याचे फिनिशिंग दिसायसाठी खूप मेहनत घ्यावी लागते। त्याचे काठ आले पाहिजे बरोबर, नाहीतर तो छान दिसत नाही। आता मधात लावून घेऊ आणि त्याला पण प्लेन करून घेऊया। फिरवत राहायचं। जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ फिरवायचं, तेव्हाच ते प्लेन एकसारखं आणि प्लेन असं दिसते। एका ह्याच्यात कोणीच शिकत नाही, मला पण खूप वेळ लागतं करायला। जेवढा वेळ फिरवाल तेवढा प्लेन येते ते। आणि हे बघा वरून मी करून घेतलं आहे, साईडचं पण झालं आहे। आता ते आपण डेकोरेट करूया, त्यावर फुलं वगैरे काढूया। तर आता माझ्याकडे मोठं बास्केटचं नोझल नव्हतं, हे छोटं आहे। मी छोट्याच नोझलने बनवत आहे। तर थोडे बास्केट छोटी दिसत आहे माझी। नंतर मी त्याला थोडं जाड बनवून घेत आहे, डबल लेअर करून घेत आहे त्यावर, थोडी जाड दिसेल। पण बास्केट बनवत आहे आणि मग बास्केटमध्ये फुलं बनवूया। फुलं तुम्ही कोणते पण बनवू शकता, तुम्हाला
क्रीमने जे फूल बनवता येते ते बनवू शकता. आता मी इजीवालेच बनवले आहे की कोणाला पण बनवता आले पाहिजे असे, आणि ते नजल सर्वांकडेच राहते. हे बघा मी बास्केट बनवून घेतले आहे. छोटंसं बास्केट बनलं आपलं. बास्केट झालं आहे रेडी. आता साईडने पण ते जोडून घेऊ आणि आता आपण फुलं बनवून घेऊ. मी पिंक कलर घेतला. हा गर्लचा बड्डे केक आहे म्हणून त्यामुळे मी पिंक कलर घेतला आहे. तर तुम्हाला जसे फुलं बनवता येते तसे फुलं बनवा. मी साधे सिंपलच बनवले आहे. तुम्ही आणखी बनवू शकता तुम्हाला येत असेल तर, नाही तर मग असेच बनवायचे. आणि खाली पण त्याच नोझलनी छोटे छोटे फुलं बनवून घेतले आहे मी. आणि हा बघा त्याच्यावर थोडे स्प्रिंकल टाकले. आता बघा किती छान आपला केक दिसत आहे. आणि असेच तुम्ही केक बनवून पहा. तो सगळ्यांनाच केक बनवता येते आणि शिकू शकतात सगळे सर्वजण. ज्याची पण इच्छा असेल केक शिकायची त्यांनी नक्की मला कमेंट करा आणि सांगा. आणि हे बघा असा केक बनला आहे आपला. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता की नाही बघत हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या मित्रपरिवारात पण माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे सबस्क्रायबर खूप कमी आहे आणि वॉच टायमिंग पण कमी. तर माझे व्हिडिओ पाहत चला, माझा वॉच टायमिंग वाढेल आणि तुम्ही मला असेच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.